श्री स्वामी समर्थ. समर्थ रामदासांना आठवताना त्यांच्याशी संबंधित अजून एका व्यक्तीला आठवणं हे क्रमप्राप्त ठरते. ती व्यक्ती म्हणजे त्यांची पत्नी. होय, समर्थांनी ज्या मुलीला लग्नमंडपात अर्धवट सोडलं होतं त्या मुलीला त्यांची पत्नीच म्हणेन मी. आज तिला आठवणं हे सुयुक्तिक ठरेल, कारण त्या स्त्रीने समर्थांची आठवण आपल्या हृदयात शेवटपर्यंत जागृत ठेवली. त्या मुलीची बरीच लोक कीव करतात. काही लोक तर समर्थांना हे शोभलं नाही असंही समर्थांना उपदेश करतात. आपल्या भारतीय लोकांना स्वतःपेक्षा इतरांच्या घरात काय चाललंय याची जास्त चिंता असते. एकाने आचार्य अत्रेंना हाच प्रश्न विचारला होता की त्या मुलीचं पुढे काय झालं. हो, समर्थांनी लग्नमंडपात सोडलेल्या तेव्हा आचार्य अत्रेंनी मार्मिकपणे उत्तर दिलं, मला माहीत नाही, कारण मी त्यावेळी त्या लग्नाला हजर नव्हतो. पण पुढे जाऊन त्या मुलीचं काय झालं याचा शोध घेणे हे खूपच कमी लोक करतात. इतिहासाने काही व्यक्तींवर खूप अन्याय केला आहे. त्यातीलच रामदास स्वामींच्या पत्नी या एक होत्या. आज त्यांना आठवणं त्यामुळेच कर्मप्राप्त ठरते. रामदास स्वामी निघून गेल्यावर मुलीचे वडील मुलीला म्हणाले, बाळ घरी चल. तर ती मुलगी बाणेदारपणे म्हणाली, बाबा तुम्ही कन्यादान केले आहे, आता मी त्या घरात येणार नाही. गंगाधर पंत समर्थांचे वडील बंधू मुलीला म्हणाले, मुली तू आपल्या घरी चल, मुलीप्रमाणे तुला सांभाळेन. त्यावेळी ती मुलगी म्हणाली, बाबा पाणीग्रहण झालेले नाही, मी तुमच्याकडे येऊ शकत नाही. मग त्या मुलीने काय केले? ती चालत चालत राहिली. गावे मागे पडली, नगरं मागे पडली आणि तिला एक जंगल लागले. तिथे तिला झुडपात एक मंदिर दिसलं. त्या मंदिरातच राहण्याचा तिने निश्चय केला. तिने आजूबाजूची झुडपं साफ केली. एक अंगण त्या मंदिराभोवती बनवलं आणि ती तेथेच राहू लागली. त्या अंगणात मुले खेळायला येत. त्यांच्यावर तिने संस्कार करायला सुरुवात केली. त्यांना तलवारबाजीचे, भालाफेकीचे, दांडपट्ट्याचे शिक्षण दिले आणि ती फौजच्या फौज शिवाजी महाराजांच्या सैन्याकडे पाठवू लागली. सैन्यात भरती होण्यासाठी. आणि शिवाजी महाराजांच्या सेनापतीला हा प्रश्न पडला की आपली ही फौज इतकी निष्णात नाही, या लायकीची नाही, कोण पाठवते ही फौज. त्याने ही गोष्ट शिवाजी महाराजांच्या कानी घातली आणि मग शिवाजी महाराजांना चिंता वाटली. त्यांना वाटलं, गनिम तर करत नसावास असं काही. आपल्या फौजेची गुपिते हस्तगत करण्यासाठी त्यांनी आपल्या हेर खात्याला शोध घ्यायला सांगितलं. हेर खात्याने बातमी आणली की इथून खूप लांब राहणारी एक बाई हे काम करते आहे. शिवाजी महाराज मग वेश पालटून त्या माऊलीस भेटायला गेले. त्या माऊलीने शिवाजी महाराजांना सतरंजी दिली, बसायला गुळपाणी दिलं. शिवाजी महाराजांनी मुद्दामच तिची परीक्षा घ्यायचं ठरवलं. शिवाजी महाराजांना नावं ठेवण्यास सुरुवात केली. काय तुमचा तो राजा, काय करतो तो जनतेसाठी, असं खूप भलते-सलते शिवाजी महाराज बोलू लागले. स्वतः विरुद्धच. त्या माऊलीने एकदम तलवार काढली आणि शिवाजी महाराजांच्या गळ्यावर टेकवली. खबरदार असं ती गरजली. शिवाजी महाराज आमचे राजे आहेत, त्यांच्याबद्दल काही भलतं-सलतं बोललात तर. शिवाजी महाराजांनी ओळखलं ती बाई काय आहे ते आणि ते निघून गेले. दुसऱ्या दिवशी शिवाजी महाराज पूर्ण इतमामात त्या स्त्रीला भेटायला बोलवलं आणि आपला जिरेटोप काढून त्यांनी त्या माऊलीच्या पायावर ठेवला. तुम्ही गादीवर बसा, मी तुमचा प्रतिनिधी म्हणून राज्य चालवतो, असे जणू शिवरायांना सांगायचं होतं. पण त्या माऊलीने तो जिरेटोप आहे असा परत एकदा शिवाजी महाराजांच्या डोक्यावर ठेवला आणि ती म्हणाली, हा तुम्हालाच शोभतो. समर्थांचे दर्शन तिला त्यानंतर फक्त एकदाच
आणि तेही फक्त 5च मिनिटं झालं. तिला खबर लागली की समर्थ कृष्णेच्या काठी येत आहेत. ती बघायला गेली त्यांना. समर्थ कृष्णा नदीच्या एका काठावरून चालत गेले आणि ती त्यांना समांतर अशी दुसऱ्या काठावरून चालत गेली. एवढ्या लांबून फक्त 5 मिनिटं तिने समर्थांचा चेहरा बघितला. काय पतिव्रत्य होतं तिचं. म्हणतो ना, इतिहासाने काही लोकांवर खूप अन्याय केले, त्यातीलच ही एक. आजकालच्या युगात जेव्हा मुलींच्या खूप अपेक्षा वाढल्या आहेत आपल्या जोडीदाराबद्दल, मुंबईला तर चाळीत राहणाऱ्या मुलांची लग्नच होत नाहीत. कारण मुलींना फ्लॅट हवा असतो. कशाला फ्लॅट हवा असतो कोणास ठाऊक. जीवनाचा फ्लॅट व्हायला. मुंबई कोर्टात रोज 100 विवाह रजिस्टर होतात. पण त्याचवेळी 50 अर्जही घटस्फोटासाठी आलेले असतात. म्हणजे कुटुंब व्यवस्था आपल्याकडेही 50% तुटत आहे. अशा वेळी असे आदर्श समाजात प्रस्तुत करणे उचित ठरेल. रशिया तुटला, इतरही खूप देशांचे तुकडे झाले, पण भारताला तोडणं शक्य नाही. हे अमेरिकेलाही माहिती आहे. कारण इथली कुटुंब व्यवस्था, इथला शेजार-पाजार, माणसा-माणसात असलेले संबंध. बघा, एखाद्या शेजाऱ्याची बायको गावी गेली असेल तर त्याचा शेजारी त्याचं सगळं बघतो, त्याला जेवण देतो, सगळं काही पुरवतो. हे अजूनही आपल्याकडे अस्तित्वात आहे. म्हणून भारताला तोडणे शक्य नाही हे अमेरिकेला माहिती आहे. हल्ली स्त्रीमुक्तीच्या वादळात जेव्हा अनेक घरे वाहून चालली आहेत, तेव्हा असे आदर्श प्रस्तुत करणे हे उचितच ठरेल. म्हणून तर रामायण, महाभारत अजूनही सगळीकडे वाचली जातात. तोच आदर्श आपल्याला रामदास स्वामींच्या पत्नीतही दिसतो. त्यामुळे आज रामदास स्वामींना आठवताना त्या माऊलीला आठवणं ही उचित ठरेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भक्तांनो, जर तुम्हाला हा आजचा अतिशय सुंदर असा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि अशाच परिपूर्ण माहितीचे आणि स्वामींचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या भक्तिमार्ग चॅनलला सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. तुम्ही पण कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जरूर टाईप करा. कारण स्वामींचे मुखात घेतलेले नाम कधीच वाया जात नाही. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हाच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.